नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बोंबील कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यावर वजनदार असं एखादी वस्तू, पाटा किंवा पाण्याने भरलेली बादली असं काही ठेवता का? तर असं काहीच करायची गरज नाही. एकदम कुरकुरीत आतून नरम असे बोंबील कसे फ्राय करायचे याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी मार्केटमधून मस्त ताजी बोंबील आणलेत. बोंबील मोठे होते म्हणून मी 2 पीस केलेत आणि मधोमध कट करून घेले. बोंबील कुरकुरीत होण्यासाठी महत्त्वाची टीप, इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलंय, लाल तिखट घातलंय, हळद घातली आहे. हे सर्व चांगलं बोंबीला लावून घ्यायचं. ह्यात अर्ध लिंबू पिळायचं. मी इथे अर्ध लिंबू घेतलाय. अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. हे सर्व व्यवस्थित बोंबलाला लावून घ्यायचं. एकदम छान आणि कुरकुरीत होतात बोंबील. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, ही टिप्स नक्की आवडेल. व्हिडिओ पूर्ण बघा. नॅपकिनची जाड घडी किंवा एखादी वस्तू घ्या आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डिश तशी ठेवा, म्हणजे बोंबील जे काही पाणी सुटेल ते खाली येईल. इथे मी बारीक रवा घेतलाय आणि त्यात हळद, मीठ, मसाला घालून घेतलाय. तिखट किती हवंय त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता. छान बोंबील त्याच्यामध्ये स्टफ करून घ्यायचे. तवा पहिला चांगला गरम करून घ्यायचा, नंतर गॅस बारीक करायचा. तेल घालून छान बारीक गॅसवरतीच बोंबील फ्राय करून घ्यायचे, म्हणजे बोंबील आतून पण छान मस्त भाजतात. तुम्ही बघू शकता तव्याला अजिबात चिकटत नाही बोंबील. छान कुरकुरीत असे हे बोंबील होतात. पद्धत सांगितली त्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. एकदम छान कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे बोंबील फ्राय होतात आपले. आणि बारीक गॅसवरतीच करायचं, म्हणजे छान कुरकुरीत मस्त टेस्टी होतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.